राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर दुचाकी घसरल्याने एक तरुण जागीच ठार। राष्ट्रीय महामार्ग विभाग व महामार्गाचे कामे घेणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? निष्पाप वाहनधारकांचा नाहक बळी। राष्ट्रीय महामार्ग आहे की मृत्यूचा सापळा? ठेकेदारांची कामे संथ गतीने। धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असून महामार्ग बदलाय मृत्यूचा सापळाच झाला आहे। धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी भरधाव वेगात जाणारी दुचाकी घसरल्याने एक तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे। काल रात्री 8 वाजेच्या दरम्यान ज्ञानेश्वर विनोद पवार वय 21 वर्ष राहणार लिंबायत सुभाषनगर सुरत हा आपल्या मित्रासह शिरपूर येथे दुचाकी क्रमांक GJ 5HY 5063 वर भरधाव वेगात जात असताना विसरवाडीपासून जवळच असलेल्या मासलीपाडा गावाच्या शिवारात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने दुचाकी रस्त्यावर घसरत गेल्याने दुचाकी स्वार ज्ञानेश्वर विनोद पवार हा डोक्यात मार लागल्याने गंभीर जखमी झाला होता। त्यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार घेत असताना मयत झालाय। या घटनेची माहिती विसरवाडी पोलीस ठाण्यात मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे, हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी, लिनेश पाडवी यांनी धाव घेतली। महेश किशोर पाटील यांनी खबर दिल्याने अपघाताची नोंद करण्यात आली आहे। धुळे-सुरत महामार्गावर दररोज अपघाताची मालिका सुरू आहे, परंतु अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होत नाही हे नवलच। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगदीश वाणी, चिंचपाडा।